सहवास ही एक मूलभूत मानवी गरज म्हणून व्यापकपणे ओळखली जाते, जी भावनिक कल्याण आणि जीवन समाधानात महत्त्वपूर्ण योगदान देते. काय तुमचा अनुभव हाच आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कष्ट करणे, घाम गाळणे या गोष्टी जीवनातील अविभाज्य गोष्टी आहेत. या जगात राहायचे तर कष्ट करावेच लागतात. आणि होय, प्रत्येक मनुष्याला सहवास हा लागतोच. एकंदरीत काय तर कोणीही एकटे राहणे कठीण आहे. आम्ही आमचे शिल्लक आयुष्य कसे घालवू इच्छितो यावर आपण कधी विचार केला काय? प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण कष्ट आणि सहवास यांचे महत्त्व पाहणार आहोत. नक्कीच हे अध्ययन आम्हाला आशीर्वाद ठरणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आपण जुन्या करारातील उपदेशक या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 8 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही दैववाद व स्वार्थवाद पाहिले. देवापासून दूर राहणारे लोक या तत्वज्ञानामध्ये आश्रय शोधतात, पण शेवटी हे देखील व्यर्थच आहेत हे त्यांच्या लक्षात येते हा आपण पाहिले. या 4थ्या अध्यायात शल्मोनाचा स्वार्थवादात समाधानाचा शोध आपण पाहत आहोत. म्हणजे हा वृत्तांत 3ऱ्या अध्यायापासून सुरू झालेला आहे आणि या अध्यायात सुद्धा सुरू आहे. 8वं वचन वाचूया. उपदेशकाचे पुस्तक 4था अध्याय आणि 8वे वचन. कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही, त्याला पुत्र किंवा बंधू नाही, तरी त्याच्या कष्टाला अंत नाही व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, मी हे श्रम करीतो व माझ्या जीवाचे सुख दवडितो. हे कोणासाठी? हेही व्यर्थ कष्टमय होय. किती भयंकर चित्र ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि जर आपण दुसऱ्यासाठी कष्ट केले, त्यांना मदत करण्यासाठी परिश्रम केले, तरी तेही व्यर्थच आहेत. श्रोत्यांनो, आपण व्यक्तिवादाच्या चळवळीविषयी ऐकले असेल. मी माझ्या आवडीनिवडी, माझे दुःख, माझे श्रम, माझे जीवन, माझ्या भावना, माझी मते या स्वतःभोवती फिरणाऱ्या गोष्टींना जोपासणारी ही चळवळ आहे. थोडक्यात आत्मकेंद्रित जीवनाचा हा एक मार्ग आहे. जितका आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी स्व असतो, तितके आमचे जीवन एकाकी बनते. आणि स्वार्थीपणा नसून दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती असली तरी अपेक्षाभंगाचे अनुभव येतातच. मग अपेक्षाभंगाचे दुःख असह्य होते. स्वतःवर लक्ष केंद्रित करणे, दुसऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे या दोन्ही गोष्टी असंतुलन आणणाऱ्या आहेत आणि त्या ख्रिस्ती तत्वांमध्ये बसणाऱ्या नाहीत. ख्रिस्ती विश्वासात, ख्रिस्ती तत्वांमध्ये येशू ख्रिस्त हे मानवी जीवनाचे केंद्रस्थान आहे. आणि जेव्हा व्यक्ती आपले लक्ष ख्रिस्तावर केंद्रित करून जीवन जगते, तेव्हा 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक तर त्याला स्वतःची खरी ओळख पटते, त्याला स्वतःची खरी अस्मिता मिळते व स्वार्थ दूर जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांसाठी काही सत्कृत्ये करण्याला अर्थ प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आम्ही आमच्या अंतःकरणात येशूचे योग्य स्थान म्हणजे केंद्रस्थान त्याला दिले, तर आमचा स्व व दुसऱ्यांचा पर हे दोन्ही आपापली योग्य जागा घेतात. नाहीतर आमच्या जीवनात नातेसंबंध, मूल्ये यांच्यामध्ये असमतोल निर्माण होतो. शल्मोन एकांगी वादाविषयी म्हणजे स्वार्थवादाविषयी आम्हाला सांगतो की तो एक व्यर्थ वाऱ्याच्या मागे लागण्याचा उद्योग आहे. पुढे 9वं वचन बघा, 4था अध्याय आणि 9वे वचन. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.
दुसऱ्यासोबत काम करण्याविषयी शल्मोन सांगत आहे. पण त्यामागेही एक स्वार्थी कारण आहे. निश्चितच तो म्हणतो एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. एकट्याने केलेल्या श्रमापेक्षा अधिक प्रतिफळ तुम्हाला इतर कोणाबरोबर काम केल्याने मिळेल. 10वे वचन बघा. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. फक्त स्वतःसाठी जगणे म्हणजे एकटे जगणे नाही याची जाणीव शल्मोनाला झाली. तुम्ही स्वार्थासाठी जगत असला तरी तुम्हाला मदतगाराची, तुमच्या बाजूने उभे राहणाऱ्याची गरज आहे. शल्मोन म्हणतो, जो एकटाच असून पडतो त्याला हाय हाय. यासाठीच जेव्हा गिर्यारोहणाकरिता जायचे असते तेव्हा एकट्याने नव्हे तर सोबत घेऊन जाण्याचे सांगितले जाते. अपघात जर झालाच तर कोणी सोबत असणे बरे असते. आज सेवानिवृत्त लोकांपैकी अनेकांची जे एकटे राहतात त्यांची ही समस्या आहे. पाय घसरून पडणे, दूरध्वनीपर्यंत पोहोचता न येणे असे प्रकार सहज होऊ शकतात आणि शेजाऱ्यांच्या ते लक्षात यायला 1-2 दिवसही लागू शकतात. याकरिता दोघेजण बरोबर असणे चांगले आहे. एक पडला तर दुसरा त्याला मदत करू शकतो. 11वे वचन बघा. दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते, एकट्याला ऊब कशी येईल? दोघे एकमेकांना ऊब देऊ शकतात. अति थंड प्रदेशात राहतात आणि ज्यांच्याजवळ घराचे तापमान उबदार ठेवण्याची सुविधा नसते, अशा लोकांना ह्या वचनाचा अर्थ चांगला समजेल. अशा वेळेस सोबती असलेले आईवडील, बहीण भावंडे यांच्यासह एका बिछाण्यात झोपण्याने नक्कीच ऊब येते. श्रोत्यांनो, याही व्यतिरिक्त एकटे असणे म्हणजे फार एकाकीपणा सोसणे आहे. कितीही शांत स्वभावाचा माणूस असला तरी त्याला एकटेपणात एकाकीपणा कधीतरी वाटतोच. आता सोबती असण्याचा दुसरा फायदा शल्मोन 12व्या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. तो म्हणतो, जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. असे म्हणतात श्रोत्यांनो की दोघांची सोबत असते, पण तिसरा आला की गर्दी होते. आणि कधीकधी कोणी शत्रू तुमच्या विरुद्ध येत असेल तर अशी गर्दी असणेही चांगले असते. आजकाल आमच्या रस्त्यांवर अपराधांचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याचदा एकटी असलेली व्यक्ती अपराधाचा बळी ठरते आणि अशा अनेक घटना आज आमच्या समोर आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगते की नवीन जन्म न पावलेल्या माणसाचा स्वभाव पापी आहे. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे श्रोत्यांनो की तथाकथित सुसंस्कृत माणसाने अजून त्याचा जुना पापी स्वभाव सोडून दिलेला नाही व त्याला स्वातंत्र्यापेक्षा निर्बंधाची गरज आहे. आज आमच्या जगात सर्व प्रकारच्या चुकीच्या स्वातंत्र्याची मागणी व सराव केला जातो. फोनवर अश्लील बोलणे, एकट्या बाईला पाहून तिची छेडछाड करणे, मोठ्याने टेप रेकॉर्डर लावून दुसऱ्यांना मुद्दाम त्रास देणे, स्वतःला हवे तसे व्यक्त करणे, लोकांना विविध प्रकारे त्रस्त करणे, या सर्व तापदायक कृत्यांकरिता स्वातंत्र्याचा उपयोग केला जात आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदीपणा नव्हे. तुम्हाला आपला हात उगारायचे स्वातंत्र्य आहे, पण जेथे दुसऱ्याचे शरीर आहे तेथे ते स्वातंत्र्य संपते. आज आम्ही आमच्या अनेक कल्पना बदलण्याची गरज आहे. आत्मकेंद्रित माणसाला या जीवनात समाधान प्राप्त होणार नाही. आपले काम एकट्याने करणे काही वेळ तुम्हाला जमेल, पण नंतर तुम्ही थकून जाल. मला एकटीला प्रवास करायला आवडत नाही. मी जेव्हा सभांना बाहेर जाते तेव्हा माझ्या पतींना किंवा माझ्या कार्यालयातील एखाद्या व्यक्तीला घेऊन जाणे मी पसंत करते. पुढे बघा 13वं वचन. अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा. आणि 14वे वचन बघा. कारण हा कारागृहातून निघून राजा झाला, पण तो आपल्या राज्यात जन्मला तरी कंगाल झाला. शहाणपण व मूर्खपण यांचे फायदे आपण नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या अभ्यासामध्ये पाहिलेले आहेत. मला एका गोष्टीविषयी उत्सुकता वाटते. समजा शल्मोनाला त्याच्या मूर्खपणाचे त्याच्या समृद्ध राज्यावर काय परिणाम झाले हे जर त्याच्या हयातीत कोणी दाखवून दिले असते
तर त्याला काय वाटले असते? त्याने त्याचा मूर्खपणा सोडून तो देवाकडे वळला असता काय? कोण जाणे श्रोत्यानो. पण तो सध्या तरी जीवनाच्या अशा वळणावर पोचलेला होता की जेथून त्याला मूर्खपण व शहाणपण सारखेच वाटत होते, किंवा दोन्ही व्यर्थ वाऱ्याच्या मागे लागण्यासारखे वाटत होते. या वचनात मात्र त्याने शहाणपणाची प्रशंसा केली आहे व मूर्ख वृद्ध राजापेक्षा शहाणा गरीब तरुण बरा, असे तो म्हणत आहे. आता 15 आणि 16 वचने पुढे आम्हाला सांगतात. 4 अध्याय 15 आणि 16 वचने. हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला, त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले. ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते, तरी पुढील काळचे लोक त्याच विषयी आनंद पावणार नाहीत. निसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला, तो तरुण शल्मोन होता, ही गोष्ट मनोवेधक आहे. तो बेशेबेचा दुसरा पुत्र होता आणि राजेपदासाठी ज्याची दाविदाने निवड केली असती, तो हा दावीद पुत्र नव्हता. वरवर पाहता असं वाटतं की देव दुसऱ्यांची निवड करतो असे इसाक व याकोब यांच्या उदाहरणावरून शल्मोनाला वाटले. आज जर आपण दुय्यम श्रेणीत असाल, तर आपण देवाबरोबर प्रथम श्रेणीत आहात हे लक्षात घ्या. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुरुवातीला गोष्टी जशा वाटतात तशा त्यानंतर वाटेनाशा होतात. शल्मोन म्हणतो, जे लोक पुढे होणार आहेत ते त्याच्याविषयी हर्ष करणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष किंवा एखादा नेता त्याच्या काळात पुष्कळ लोकप्रिय बनतो, परंतु नंतर त्याची लोकप्रियता कमी होते. त्याच्या भोवतीचे वार्ताहरांचे वर्तुळ कमी होते. त्याची प्रसिद्धी हळूहळू कमी होते आणि लोकांच्या हळूहळू ही गोष्ट लक्षात येते की या माणसाचे महत्वाच्या पदावर राहणे देशाच्या हिताचे नसून ऱ्हासाचे कारण आहे. शल्मोनाच्या बाबतीतही हेच झाले असावे. कारण श्रोत्यांनो, जरी त्याच्या काळात शांतता व समृद्धी होती, तो लोकप्रिय होता, तरी त्याने त्याच्या बांधकामाच्या प्रकल्पांसाठी लोकांवर कराचे मोठे ओझे लादले. अनेकांना वेठ बिगारी करायला लावली. स्वतःच्या ऐश्वर्याकडे जास्त लक्ष दिले. साहजिकच त्यामुळे लोकांमध्ये त्याच्याविषयी असंतोष निर्माण झाला. ही गोष्ट त्याला माहीत होती की नाही हे मला समजत नाही, तरी त्याच्या पुढचे लोक त्याच्याविषयी आनंद करू शकले नाही. ही गोष्ट फक्त राजे किंवा राजकीय पुढारी यांच्या बाबतीतच फक्त खरी आहे असे नाही, तर ती सर्वसाधारण माणसाच्या बाबतीतही खरी आहे. क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया. जाण रे, जाण रे, जाण रे.
अनेक लोक असे भयानक जीवन जगतात की त्यांच्या आयुष्याच्या दरम्यानच ते लोकांना अप्रिय बनतात. ही व्यक्ती कधी या जगातून जाईल असे त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांना होऊन बसते. पण श्रोत्यानो, असे काही लोक आमच्या ख्रिस्ती विश्वासाच्या जगात होऊन गेले आहेत की ज्यांची आठवण आजही आम्हाला आमच्या विश्वासाविषयी प्रोत्साहन देते. जगणे हे मला ख्रिस्त व मरणे मला लाभ असे म्हणणारा पॉल, ख्रिस्ताला नाकारून नंतर पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे परत येणारा व त्याच्या नावाकरिता वधस्तंभावर उलटे टांगून मरण पत्करणारा पेत्र, त्या ख्रिस्तापासूनच्या शतकापासून ते आतापर्यंत ख्रिस्तासाठी प्राणार्पण करणारे ख्रिस्ती हुतात्मे, जशा पंडिता रमाबाई, मार्टिन लुथर, हडसन टेलर ह्यांची अगणित नावे आहेत की ज्यांची नावे आमच्याकरिता ख्रिस्ताचा परिमल आहेत, ज्यांची समर्पित जीवने अजूनही तुमच्या आणि माझ्यासारख्या ख्रिस्ती विश्वासात वाढणाऱ्यांसाठी प्रोत्साहन आहेत. आपण वयाने कितीही मोठे किंवा लहान असा, आपणामध्ये कोणत्याही उणीवा असू द्या, जर आपणालाही या लोकांच्या यादीत आपले नाव जोडायचे असेल तर ती अवघड गोष्ट नाही. त्यासाठी आपणाला ख्रिस्ताशी 100% बांधिलकी हवी, संपूर्ण समर्पण आणि त्याच्यावर पूर्ण मनाने, शरीराने, आत्म्याने व शक्तीने प्रीती हवी, आज्ञापालन हवे आणि मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास हवा. ख्रिस्ताने आमच्याकरिता काय केले याची जर पूर्ण जाणीव आम्हाला असेल तर मी आता सांगितलेल्या गोष्टी करणे आम्हाला अवघड जाणार नाही. कारण जर आम्ही ख्रिस्तावर प्रीती करतो तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळू आणि त्याची आज्ञा पाळल्याने आमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव आम्ही करू. आमचे ख्रिस्ती जीवन फलद्रूप बनेल व आमच्या प्रार्थना कार्य करण्याकरिता अधिक प्रभावी बनतील. श्रोत्यानो, आज मी आपणाला एक आव्हान देऊ इच्छिते. स्वतःचे आयुष्य किती गेले आहे हे लक्षात आणा. या आयुष्यात आपण शल्मोनासारखा स्वार्थीपणा पुष्कळ केला आहे. त्याच्यासारखे ऐश्वर्याची स्वप्ने, शारीरिक सुखे यात पुष्कळ वेळ वाया घालवला आहे. आता आम्हाला पुढे पाहायचे आहे. आमचे आयुष्य किती शिल्लक आहे. जे शिल्लक आहे ते तसेच वाया घालवायचा काय आमचा विचार आहे? जो आमचा प्रिय मित्र आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्याकरिता विषारी काट्यांचा मुकुट घातला, आपल्या हातापायात खीळ ठोकू दिलेत, कुशीत भाला भोसकू दिला, ज्याने तुमच्या आणि माझ्याकरिता प्रचंड अपमान, अवहेलना सोसली, वधस्तंभावरच्या प्राणांतिक वेदना ज्याने तुमच्या आणि माझ्याकरिता 3 तास झेलल्यात व तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षालनाकरिता जो मरण पावला, जो तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे याकरिता पुनरुत्थित झाला, त्या येशू ख्रिस्ताला आपले सर्वस्व समर्पित करावे असे आपणाला वाटत नाही काय? तसे वाटत नसेल तर ही तुमची मूर्तिमंत कृतज्ञता आहे. मी तुमच्यापेक्षा एक चांगली व्यक्ती आहे असा माझा दावा नाही श्रोत्यानो, पण ख्रिस्ताचा त्याग मी सतत माझ्या नजरेसमोर ठेवून आहे. त्याने दिलेल्या खडतर व अरुंद मार्गावरून चालण्याचा मी अविरत प्रयत्न करीत आहे. आणि खरं सांगते, साष्टांग नमस्कार घालून आयुष्यभर ज्याची बिनाशर्त सेवा करावी, ज्याच्या प्रीतीचा व कृपेचा सतत अभिषेक मिळवावा असा तो धन्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला मान, महिमा, गौरव आणि सन्मान सदा सर्व काळ असो. आता आपण 5व्या अध्यायाकडे वळत आहोत. 4था अध्याय आम्ही अभ्यासलेला आहे आणि 5व्या अध्यायाकडे आम्ही वळत आहोत. धर्मामध्ये समाधान शोधण्याचे प्रयत्न ह्या 5व्या अध्यायात नोंदलेले आहेत. धर्मामध्ये तृप्ती शोधण्याचा शल्मोनाचा प्रयत्न अपयशी ठरला. या संदर्भात आपणाला धक्का बसेल अशी अनेक विधाने मी आज करणार आहे. पण जोपर्यंत आपण त्यावर नीट विचार करीत नाही तोपर्यंत ह्या विधानांना नाकारू नका. आपणाला माहीत आहे का की इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा लोकांचा नाश धर्माने केला आहे? धर्म लोकांना सत्याकडे नेत नाही, परंतु लोकांना त्यांच्या नियमांमध्ये, रीतिरिवाजामध्ये, रूढींमध्ये बांधून ठेवतो. जर आपणाजवळ धर्म असेल तर तो सोडून द्या व त्याच्या बदल्यात प्रभू येशू ख्रिस्ताला घ्या असे मी आपणाला सुचवते. ख्रिस्तीत्व हा एक धर्म आहे
असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. ख्रिस्तीत्वासोबत कोणतेही विधी जोडलेले नाहीत. या गोष्टीविषयी आपण कधी थांबून विचार केला आहे काय? याच कारणामुळे आमच्या वेगवेगळ्या उपासना मंदिरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भक्ती केल्या जाते. उदाहरणार्थ, उपासनेमध्ये आपणाला हवे तर आपण ईशस्तवन म्हणू शकता. पण जर आपणाला ते नको असेल तर ते म्हणण्याची गरज नाही. ख्रिस्तीत्वाला एक विशिष्ट असा उपासनेचा, विधीचा आकृतीबंध नाही. ख्रिस्तावर विश्वास ठेवणे म्हणजे ख्रिस्ती असणे आहे. धर्माची माणसाला कधीही मदत झालेली नाही. आता शल्मोन काय म्हणतो ते आपण 5वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये पाहूया. तो लिहितो, तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. आपण अधर्म करतो हे त्यास कळत नाही. श्रोत्यानो, काही उपासना मंदिरांमध्ये उपासनेकरिता जाणे हे व्यर्थ वेळ घालविण्यासारखे आहे. एवढेच नाही तर ते चुकीचेही आहे. उदारमतवादी धर्मपीठाला मान्यता देणे अयोग्य आहे. पण जे देवाचे सेवक सनातनी असून देवाच्या वचनाची घोषणा करतात त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य होय, आणि त्यांना पाठिंबा ना देणे हे चुकीचे आहे. शल्मोनाने धार्मिक बनण्याचा प्रयत्न केला. तो मंदिरापर्यंत गेला, पण तो सावधानतेचा इशारा देऊन म्हणतो की त्याच्याशी शक्य तितका कमी संबंध ठेवा. आपले तोंड बंद ठेवा. तेथे जाऊन शांत बसा, पण कोणत्या गोष्टीशी बांधिलकी ठेवू नका. या वचनातून आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही शिकू शकतो की देवाचे वचन जेथे प्रामाणिकपणे शिकवल्या जाते तेथले आमचे वर्तन देवाचे भय धरून केलेले असावे. आम्ही त्या ठिकाणी बोध ऐकण्यासाठी जातो, बोध घेण्यासाठी जातो, देवाच्या समक्षतेत जातो. इतरांविषयी कुजबूज करण्यासाठी, राजकारण खेळण्यासाठी जात नाही. आणि चुकीच्या गोष्टींविषयी बांधिलकी न करण्याची दक्षताही आम्ही घ्यायला हवी. मूर्खपणाच्या गोष्टी करणे अधर्मास समान आहे. पुढे 2ऱ्या वचनात तो काय म्हणतो बघा. उपदेशकाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 2रे वचन. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणतेही उद्गार तोंडावाटे काढण्यास मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. शल्मोन सावधगिरीचा इशारा देऊन म्हणत आहे की तुमचा कोणताही निर्णय भावनावश होऊन घेऊ नका. चित्रपटगृहात तुम्ही रडू शकता, पण मंदिरात रडू नका. एखाद्या शपथेवर सही करू नका. जर तुम्ही घर भाड्याने घेणार असाल तर त्याच्या कागदपत्रांवर सही करा, पण देवाला लिखित शपथ देऊन स्वतःला बांधून घेऊ नका. दुसऱ्या शब्दांमध्ये, विधी पार पाडा, पण वास्तवता टाळा. ही गोष्ट शल्मोनानेच आजमावली नाही. आज आमच्या मंडळीत असंतुष्ट असलेले अनेक लोक आहेत. ते स्वतःला कधीच गुंतवून घेत नाहीत. ते फक्त एक छोटासा छानसा विधी पार पाडतात. यासारखी मरगळ आणखी कोणतीही नाही. या वचनात पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देते की तुम्ही व मी या पृथ्वीवर जगत असलेले मर्त्य मानव आहोत, पापी लोक आहोत, आणि सर्व शक्तिमान प्रभू देव स्वर्गात आहे. त्याच्यासमोर जाताना आम्ही आमचे बोलणे योग्य ते असू द्यायला हवे. उदाहरणार्थ, आमच्या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही भेटायला गेलो तर आम्ही त्यांच्याशी वायफळ गोष्टी बोलू काय? नाही ना? किंवा त्यांना भावनावश होऊन कोणतीही गोष्ट कबूल करायला लावू काय? नाही ना? मग परमेश्वर तर या संपूर्ण विश्वाचा चालक आहे, मालक आहे. चंद्र व तारे, सूर्य त्याच्या हातचे अंगुली कार्य आहे. मग त्याच्यासमोर आम्ही थरथर कापत योग्य आदर मनात बाळगून जायला हवे ना? परमेश्वर आमचे बोलणे, आमचे प्रार्थना करणे गंभीरपणे घेतो. ही त्याची कृपा आहे की तो आमच्या चुकीच्या प्रार्थनांची उत्तरे देत नाही. पण आम्ही काय मागतो, काय प्रार्थना करतो त्याविषयी आम्ही दक्षता घ्यायला हवी. पुष्कदा मी तरुण विश्वासणाऱ्यांना भावना वेगाने अशी प्रार्थना करताना ऐकले आहे की हे प्रभू, मला तू मोड, तोड, पुन्हा घडव. मला तुझ्या सेवेकरिता चकाकणारे स्वच्छ पात्र बनव. आणि परमेश्वर या प्रार्थनेला गंभीरपणे उत्तर देतो.
जसे पात्र स्वच्छ करताना ते जोर देऊन घासावे लागते, त्याच्यातला कीट काढून टाकण्यासाठी अल्कलीचा वापर करावा लागतो, तसे परमेश्वर या लोकांना कठीण प्रसंगातून कठोर निश्चयांमधून नेऊ लागतो. तेव्हा मात्र हे भावनाप्रधान तरुण विश्वासणारे म्हणतात, नको प्रभू, आणखी मोडू नकोस, मला असह्य होत आहे. किंवा ते परमेश्वराकडे पाठ फिरून एकतर विश्वासात मागे घसरतात किंवा साचलेल्या पाण्यासारखे बनतात. होय श्रोत्यांनो, परमेश्वराजवळ जाताना आम्ही काय मागावे, कसे मागावे याची खबरदारी घेणे जरुरी आहे. आणि सर्वात सुरक्षित गोष्ट म्हणजे आपली मागणी देवासमोर नम्रतेने सादर करून त्याला या बाबतीत तुझी इच्छा पूर्ण हो असे म्हणून समर्पण करणे होय. मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. ह्या बाबतीत विचार करा, स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. देव नीतिमान आणि दुष्ट लोकांचा न्याय करतो. आजचा प्रश्न, उपदेशक म्हणतो त्याप्रमाणे आम्ही कोणत्या ठिकाणी सांभाळून पाऊल टाकावे? ए. शेजाऱ्याच्या घरी, बी. न्यायालयात, सी. देवाच्या मंदिरी, डी. चव्हाट्यावर. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आपण एकट्याने केलेल्या कष्टाची व्यर्थता आणि सहवासाच्या मूल्याचे महत्त्व शिकलो आहोत. यामध्ये आपण आत्मकेंद्रित मनुष्य व त्याच्या व्यथा पाहिल्या. तसेच आम्ही हे देखील पाहिले की देवासमोर आम्ही कसे जावे, आमचे बोलणे कसे असावे. प्रियांनो, नक्कीच आजचे अध्ययन आमच्यासाठी आशीर्वाद ठरले आहे. काय आपण आजच्या अध्ययनानुसार आपल्या जीवनात वागण्यासाठी तयार आहात? काय आम्ही बोलण्यासाठी तोंडाने उतावीळ किंवा अंतःकरणाने घाई करणारे होणार आहोत? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी, पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येण्याची ही महत्त्वपूर्ण संधी तू आम्हाला दिलेली आहेस. होय प्रभू परमेश्वर देवबापा, तू आम्हाला निर्माण केलेला आहेस आणि बापा तू सातत्यानं आमच्याबरोबर आहेस. तू आम्हाला शिकवतोस, मार्गदर्शन करतोस, यासाठी की आम्ही खऱ्या अर्थाने तुला जाणावं, तुला ओळखावं आणि प्रभूजी तुझ्यामध्ये दृढ विश्वासानं आम्ही राहावं. होय प्रभूजी, या जगामध्ये जगत असताना या गोष्टी करण्यासाठी आम्ही तुझ्याकडं आमचं लक्ष लावतो. तू आमचा ताबा घे, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बापा. आमच्यामधील प्रत्येक उणीवा तू काढून टाक. आणि म्हणूनच बापा आम्ही तुला विनंती करतो, तू आमचा ताबा घे आणि तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.